कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक मिनिट विश्वा दादा, मला सांग क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं काम काय असतं? आपले सगळे डिपार्टमेंट सुरळीत चालले आहेत की नाही हे जो चेक करतो तो क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर. येस येस, माझं ठरलंय. मी ना आजपासनं क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरच आहे. तसे इथे कॅबिन मध्ये बसून मला बोरच होते. तू आणि क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर, हे बघ लीला, हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये. ते मी ठरवे. आणि लीला बरोबर काम करताना 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, लीलासाठी कुठलंही काम अवघड नाही. दुसरी गोष्ट, लीला कुठलंही काम करायला घाबरत नाही. आणि तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट ती तुम्हाला माझ्या कामातनं कळेलच. विश्वा दादा, लेट्स गो. येस आलोच. किती पॅकेट्स आहेत रे? 50. जा बघा जरा पटपट काम करतात का नाही बघा, नुसतं उभे राहू नका. एक काम कर, 1500 कर. डायरेक्ट 1450 जास्तीच आहे. जेवढं सांगतो तेवढं कर, बाकी मी बघतो. मी येऊ तुझ्या बरोबर? नाही, एजेंनी नक्की कोणासाठी डबा मागवला असेल? कधी मुलांसाठी डबा मागवत नाहीत. मग आजच असं कोण आलं असेल रेस्टॉरंट मध्ये? ओके, आता मला व्यवस्थित कळलंय का क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं काम काय असतं ते. विश्वा दादा, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं एकदम परफेक्ट करीन. आता बघच, हे काम ना लीलाच्या डाव्या हातात. सॉरी लीला मॅडम, लीला मॅडम, तुम्ही अशा एक्साइट होऊ नका. तुम्ही अशा एक्साइट झालात ना की मला जरा धडकीच भरते. विश्वा दादा, वाय फिअर वेन लीला इज हिअर? आता तू बघच, ह्या रेस्टॉरंट मध्ये चुकीचं काम करणाऱ्या आणि एजंटच्या बिझनेस कडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाची कॉलर धरणारे मी. नाही, मी काही वाईट केलं नाही. मी प्रामाणिक आहे सरांशी. विश्वा दादा, फॉलो मी. ओके. अहो पण साहेब, खूप मोठी रिस्क आहे. छोट्या मोठ्या रिस्क मी घेतच नसतो. नाही, अशी लहान सहान डील करायला मी काय कारकून वाटलो का तुला? मी असताना तू कशाला काळजी करतोयस? आपली चोरी एवढ्या सहजासहजी कोणालाही कळणार नाही. मला कळलं. काय कळलंय तुला? ओ सर, विश्वा दादा मला जे समजत होता ना काम, ते समजलंय. आपण इथे का आलोय? का म्हणजे काय दादा? हे बघ, आज ना आपण सगळी डिपार्टमेंट पालथी घालायची. म्हणजे ही लीला आता इथेही भोचकपणा करणार? बाय द वे, तू इथे काय करतेस? ते ऍक्च्युली आजपासून मी ऑफिस जॉईन केलंय. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी खूप एक्साइटेड आहे. बरं, मी आता निघते, खूप कामं करायची आहेत. हा प्लीज. धावती ट्रेन. मला एक सांग, ते क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर भिडे जॉईन केलं का त्यांनी? नाही नाही, ते जॉईन करणार होते, पण त्याचं काय झालं, गंमतच झाली. म्हणजे ते मुद्द्याचं बोल, हा पटपसारा नको. नाही, त्यांनी जॉईन नाही केलं अजून.
विश्वदादा चल. मला जावं लागेल. आलो. बोरकर 500 पॅकेट्स अजून वाढव. पण सर आधीच आपण जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तो क्वालिटी मॅनेजर भिडे जॉईन करायच्या आधी जमेल तेवढा हात साफ करून घेऊ. कळलं? बोल. खूप बिझी आहात का? नाही बोल ना. मगाशी लीलाशी बोलत होतो. लीलाशी? एक मिनिट, ती तिथे काय करतीये? अगं आजपासून ऑफिस जॉईन करते ती. तिने बाबांकडनं नोकरी मिळवली. तू तिला घरातनं बाहेर काढलं असलंस तरी बाबांकडनं सिंपती कशी मिळवायची हे तिला बरोबर माहिती आहे. काय? हिचं काय करू मी? बापरे, ठेवते मी. हे काय? तुम्ही रोजच्या रोज इन्व्हेंटरी अपडेट करत नाही का? मॅडम इथे पहिल्यापासून अशीच पद्धत आहे. अहो पण इथे एकाच वस्तूचे 4-4 बॉक्सेस आहेत. काय गरज आहे? अहो मॅडम इतकं मोठं हॉटेल आहे, इथे असणारच की असं. असतं म्हणजे? हे बघा, इथे पहिला बॉक्स मागवलाय तुम्ही मे मध्ये, बरोबर? मग दुसरा जून, मग सप्टेंबर, आणि हा संपायच्या आधीच तुम्ही बाकी सगळे बॉक्सेस मागवले. ते ताळतंत्रच नाहीये. आता मला सांगा, ह्या सगळ्या वस्तू इथे पडल्या पडल्या खराब झाल्या तर याची नुकसान भरपाई कोण करणार? तुम्ही की हे जे? अहो मॅडम हे बघा, मला कारण देऊ नका. रोजच्या रोज किती गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, किती गोष्टी उरल्या आहेत, काय नकोय, काय आणायला हवंय, हे सगळं इथे अपडेट व्हायला हवं. आणि हे बघा, अशीच पद्धती वगैरे मला सांगूच नका. कारण काय, पद्धती आपणच आपल्याला पाडून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या बदलता येतात. करेक्ट. बरं विश्वदादा, आता तुला ह्यांच्याकडनं एक महत्वाचं काम करून घ्यायचंय. ह्यांच्याकडनं ह्यांच्या कामात अजून काय सुधारणा करता येईल, काय करता येईल म्हणजे अजून काम चांगलं होईल, ह्यावर एक निबंध लिहून घ्यायचाय. अहो मॅडम मी काय शाळेत जातो का? शाळेत असाल किंवा नसाल, पण जर आपण शाळेत शिकलेली मूल्य विसरायला लागलो ना, तर असे प्रयोग करावेच लागतात. आणि विश्वदादा, कसं आहे, एकदा निबंध लिहायला बसलो ना की आपल्याला कसा सगळ्या बाजूनी विचार करता येतो, हो की नाही? येस. मला फार आवडलं हे काम. मी नक्की निबंध लिहून घेतो यांच्याकडनं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.